विद्यार्थी मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजचा पेपर माझ्या समोर इथे आहे आणि या संपूर्ण उत्तरांसकट मी तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, सगळ्यात पहिला जो पॅसेज आपल्याला इथं विचारण्यात आलेला होता, बोलतो मराठी या धड्यामधील पॅसेज होता आणि त्यातली पहिली कृती आहे कृती सोडवामधली, की मराठी आपल्या मानलेल्या भाषा, मराठी भाषेनं कोणत्या कोणत्या भाषा आपल्या मानलेल्या आहेत। बघा, या पॅसेजमध्ये तुम्हाला इथं दिलेलंच आहे मित्रांनो, की फारसी, अरबी, कन्नड आणि इंग्रजी या 4 भाषा इथं लिहिणं गरजेचे आहे। पुढची बघा, चौकटी पूर्ण करा। याच्यामध्ये भाषेची गंमत जाणून घेण्याचा मार्ग, शब्दाची उत्पत्ती शोधणं हे पाहिजे होतं। दुसरं आहे की नदीसारखी प्रवाही कोण असते, भाषा असते, इथं भाषा लिहिणं गरजेचं आहे। सोमताकरता तुम्ही आता खाली सोमत गरज नसताना वगैरे भाषेमध्ये शब्द वापरू नये, याकरता मित्रांनो तुम्ही इथपर्यंत हा उतारा लिहिला तरी तुम्हाला गुण पूर्ण मिळाले असते। ठीक आहे, आता पुढचा उतारा आपल्याला इथं देण्यात आलेला दुसरा, हा सुद्धा अपठित उतारा आहे, की आप्पाचं पत्र यातील दिलेला उत्तर आहे। पहिलं आपण कारणे लिहा विचारलं। झाडाची पाने महत्त्वाची असतात, कारण झाडाच्या पानामध्ये झाड जगण्याचं बळ असतं, म्हणून झाडाची पानं महत्त्वाची असतात। दुसरं आहे, झाडाचं वेळ असणारी लाखो मुलं गरजेची आहेत। आता झाडाचं वेळ असणारी लाखो मुलं गरजेची आहेत का? कारण की तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर त्यासाठी लाखो मुलं गरजेची आहेत, हा त्याचं दुसरं उत्तर। आता पुढचं बघा, तुम्हाला विचारलेलं होतं खालील विधाने चुकी बरोबर आहे ते लिहा। पहिलं विधान आहे, पुस्तकातील पाने महत्त्वाची नसतात, हे विधान चूक आहे। ठीक आहे। दुसरं आहे, आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो, ओळखू शकत नाही, चूक आहे। आपल्या घराभोवती झाडी असणे महत्त्वाचे आहे, हे बरोबर आहे। त्याच्यानंतर आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकेल, हेही बरोबर आहे। पहिले 2 चूक, दुसरे 2 बरोबर। पुढे बघा, अपठित गद्य। आता एक अपठित गद्य आहे, त्यातली पहिली कृती आहे, कृती करा दिला आपल्याला। अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे कोणते फायदे होतात, याच्यामध्ये फायदे दिलेले आहे। अधिक देण्याच्या आणि पॅसेजमध्ये सरळ दिलेलं, अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमध्ये काय काय फायदे होतात बघा। एक, तुम्ही ताटमानेनं वावरता। दुसरं, तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो, तुम्हाला अधिक एक यश मिळते। ह्या 4-5 गोष्टी इथं लिहिणं गरजेचं होतं। आता बघा, इतरांपेक्षा वेगळं ठरल्यामुळे कोणत्या गोष्टी मिळतात? एक, सहकार्य मिळते, आदर मिळतो आणि विश्वास मिळतो, तुमच्याविषयी लोकांचा विश्वास वाढतो, हे लिहिणं गरजेचं आहे। आता पुढचं तुम्हाला कविता दिलेली आहे मित्रांनो। दुसरा जो विभाग आहे पद्य विभाग, यामध्ये कविता विचारली संत रामदास स्वामींची। या कवितेमध्ये बघा, पहिल्या संत रामदास स्वामी यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी, संत रामदास स्वामींनी कोणत्या गोष्टी विचार करून करायला सांगितल्या बघा। ते काय म्हणतात, विचार करून करा, म्हणजे एकाएकी करू नका। बघा, एकाएकी करू नका, ते विचार करून। जसं फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये। ठीक आहे, तर हे त्यांनी सांगितलेल्या 2 गोष्टी ह्या इथं लिहायच्या होत्या। पुढे त्यांनी कोणता विचारला, आपण पुढे बघा। पुढे विचारलं, आकृती पूर्ण करा, कधीही करू नयेत अशा गोष्टी। आता कधीही करू नयेत अशा कोणत्या गोष्टी सांगितल्या बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे, ज्यांनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये, कदाकाळी। कदाकाळी म्हणजे कोणत्याच काळात करू नका, ह्या 3 झाल्या, इथं 3 दिलेल्या आहेत। आता एक आहे, पयज होळू लावू नये, काही केल्या, हे सुद्धा काही केल्या म्हणजे कधीही करू नये। अशा 4 गोष्टी आपल्या संत रामदास स्वामींनी करायला सांगितल्या नाही। पुढे आहेत काव्यपंक्तीचा सरळ अर्थ। मित्रांनो, दिलेल्या ओळी तुम्ही गद्य स्वरूपात लिहिल्या तरी गुण इथं मिळतात। काव्य सौंदर्य दिलेले आहे। आता काव्य सौंदर्य म्हणजे रसग्रहण याच्यात लिहिलं तरीही चालते, आणि काव्य सौंदर्य, विचार सौंदर्य हे सारखंच आहे। ठीक आहे, आता बघा, पुढे तुम्हाला 2 कविता दिलेली आहे। खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एका कवितेची कृती सोडवा, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे। पहिली भरतवाक्य आहे, दुसरी आश्वासक चित्र आहे। आता भरतवाक्या जी कविता ही मोरोपंतांनी लिहिली, आश्वासक चित्र नीरजांनी लिहिली बघा मी, आणि हे काल करून दिलेलं आहे तुम्हाला। प्रस्तुत कविता विषय आहे सज्जन माणसाच्या सहवासाचे महत्त्व, आणि आश्वासक चित्रामध्ये स्त्री पुरुष समानतेचे चित्र, मी दोन्ही करून दिलं होतं। आणि कविता न आवडण्याची कारणंसुद्धा दिली, त्याच्यामध्ये एकच लिहायचं, मला कविता आवडली आहे कारण कवितेची भाषा साधी, सोपी, सरळ आलेली आहे। ठीक आहे, आता इथं मित्रांनो कवितेचे रसग्रहण आलेले आहे, 4 मार्कांसाठी रसग्रहण आहे, आणि मी रसग्रहण कसं करायचं तुम्हाला सांगितलेलं होतं। याच्यामध्ये 3 गोष्टी असतात, आशय सौंदर्य, ठीक आहे, भाषा सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य, ह्या तुम्हाला मी काल रसग्रहणासंदर्भात सांगितलेल्या होत्या। आता स्थूल वाचनामध्ये बघा, गिरिजा कीर यांचं नाटकाचं विशेष आलं, भरकटलेल्या मुलांचं आलं, आणि उत्पत्ती कोश म्हणजे विरांगना आहे ना, या धड्याच्या आधारे 2च लिहायचं होतं, उत्पत्ती कोशासंदर्भात आणि विरांगना संदर्भात, मी दिलेल्या पेपरमध्ये सुद्धा होतं। आता भाषा अभ्यास म्हणजे हा 4था भाग जो आहे व्याकरणाचा आहे, समजून घ्या। नीलकमल म्हणजे कर्मधारय समास, पहिलं पद हे आहे विशेषण आहे, दुसरं पद नाम, ते चालं कर्मधार आहे। नवरात्री म्हणजे द्विगु समास इथं दिलेला आहे। चला पुढचं बघूया, शब्दसिद्धी। शब्दसिद्धीमध्ये आपल्याला प्रत्येक घटित, उपसर्गटित, अभ्यस्त शब्द। आता प्रत्येक घटित म्हणजे
बघा कारागिरी हे झाला प्रत्यय गठीत. उपसर्ग म्हणजे अतिरेक, अति पहिले लागला आणि हुरहुर आणि लाल लाल हे अभ्यस्त शब्द झाले. ठीक आहे. पुढे बघा आता वाक्प्रचार दिलेला आहे. सटकी मारणे म्हणजे हळूच निघून जाणे, कान देऊन ऐकणे म्हणजे लक्ष देऊन ऐकणे, पित्त खवळणे म्हणजे प्रचंड राग येणे, अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. दोनच लिहायचे होते, सोपं आहे आणि नंतर त्याचा वाक्यात उपयोग करायचा होता. आता समानार्थी शब्द बघा. घर म्हणजे आले, ओके, आणि नदी म्हणजे सरिता. पुढचं बघा रात्र याच्या विरुद्ध दिवस आणि हजर गैरहजर, काही कठीण नाही. पुढे बघा वचन बदला म्हणजे इथं पुस्तक एक वचन आहे, पुस्तक हे अनेक वचन झालं. झाडे अनेक वचन आहे, झाड एक वचन करावं लागेल. आता इथं इमानदार शब्दावरून इमान आणि दार हे शब्द सोडून मान, नदार, नर, रमा असे शब्द तयार होतात. पुढचं बघा मित्रांनो, आता खालील लेखन नियमानुसार लिहा म्हणते. याच्यातला अचूक शब्द पहिल्या याच्यातला सहानुभूती हा शब्द, अभिव्यक्ती, त्यानंतर क्रियाशील, कीर्तन, त्याच्यानंतर शिरोधार्य आणि आशीर्वाद शेवटचा शब्द. मी बऱ्याचदा सांगत असतो हे लिहिणं गरजेचं आहे. पुढे बघा आता इथं चिन्ह ओळखा. प्रश्नार्थक चिन्ह आहे पहिलं, दुसरं उद्गारवाचक चिन्ह आहे, उद्गारार्थ म्हणू शकतो किंवा उद्गारवाचक चिन्ह असं लिहिता येईल. आता बघा इथं बायोडाटा म्हणजे स्वपरिचय पत्र आणि त्याच्यानंतर आहे भ्रमणध्वनी. मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी म्हणजे आपला मोबाईल. ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पुढे याच्या आता पत्र दिलेलं आहे. आता 2 पत्र इथं तुम्हाला एक माहिती दिली, त्याच्या आधारे पत्र सांगितलं. पहिले एक मागणीपत्र आलं आणि अभिनंदन. मागणीपत्र सहजरित्या तुम्ही लिहू शकले असते. पत्र कोणाला लिहायचं होतं? व्यवस्थापक ज्ञानसागर पुस्तकालय याला पत्र लिहायचं होतं आणि पत्र लिहिणारा कोण होतं? भाग्येश किंवा भाग्यश्री, 2 पैकी एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पत्र लिहिणार असं दाखवायचं होतं. पुढचं बघा आपण इथं दिलेलं आहे किंवा प्रसंगलेखन. मी तुम्हाला सांगितलं होतं पत्र लिहिता आलं नाही तर तुम्ही इथं काय तुम्हाला लिहायचं होतं 1/3 करायचा होता. अपठित गद्य उतारा जो होता त्याचं 1/3 सारांश लेखन, समरी रायटिंग तो करायचा होता. काही सोपं होतं, काही कठीण नाही मित्रांनो. हे तुम्ही त्या अपठित गद्य उताराचं केलं असतं तरी चाललं असतं. त्यानंतर जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन या 3 पैकी 2च सांगितले होते मी. इथं जाहिरात लेखन दिलेलं आहे. बातमी लेखनामध्ये तुम्हाला ज्ञानोदय विद्यालय वाई येथे शिक्षक दिन. आता 5 सप्टेंबरला शिक्षक दिन होतो हे माहीत पाहिजे. ठीक आहे, 5 सप्टेंबर म्हणून तारीख 6 सप्टेंबरला बातमी लेखन गरजेचं आहे. कथा लेखन दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कथा आणि मग त्याच्यामध्ये त्याचं शीर्षक हे लिहिणं गरजेचं होतं. शालेय सहलीचे नियोजन, विद्यार्थ्याचे उत्साह वगैरे असं दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला लेखन कौशल्यामध्ये तुम्हाला इथं निबंधाचे विषय दिलेले आहेत 3. बघा एक मिनटं, इथं निबंधाचे 3 विषय दिलेले आहेत आपल्याला. एक दिलेला आहे लेखन कौशल्य प्रसंगलेखन, त्याच्यानंतर दुसरा निबंधाचा विषय आहे मित्रांनो आत्मकथन आणि तिसरा आहे वैचारिक लेखन. आता बघा इथं आत्मकथनामध्ये तुम्हाला भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलचे आत्मकथन होतं, कसं लिहायचं काय, आणि वैचारिक म्हणजे झाडे लावा झाडे जगवा याच्यावरच येणारा प्रश्न आहे. आणि हे बघा हे तुम्ही लिहू शकला असता. काही मोठी गोष्टींनी झाडाचं महत्त्व आणि त्याच्या गोष्टी इथं अतिशय सोप्या आहेत, काही कठीण नाही. मित्रांनो तुम्हाला एकंदर पेपर लक्षात आला असेल. या पद्धतीने बघून घ्या आणि चेक करा. चांगला पेपर होता, सोपी होता, काही कठीण नाही. आणि चौधरी कोचिंगच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भेटणारे सगळ्या पेपरची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. लक्षपूर्वक बघा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.